आज आपण बनवतोय गरमागरम झणझणीत चमचमीत पाण्याचा वापर थोडाही न करता वांग्याची भाजी। ही वांग्याची भाजी एवढी सुंदर होते, अप्रतिम चवीची ही भाजी होते। त्याचबरोबर ऑफिस टिफिन, स्कूल टिफिन, अगदी तुम्ही प्रवासाला जर जाणार असाल तर एक दिवसाच्या प्रवासासाठी ही भाजी उत्तम आहे। गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर खमंग खरपूस अशी बाजरीची भाकरी, त्याच्यावरती ठेचा, लोणचं, कांद्याची फोड आणि ही अशी चमचमीत वांग्याची भाजी, मस्त जेवण होतं तुम्हाला काय सांगू। अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने ही वांग्याची भाजी तयार होते। मी घरी कशी करते तशी मी वांग्याची भाजी आज तुम्हाला बनवून दाखवत आहे। जास्तीचे कोणतेही मसाले न वापरता, थोडाही पाण्याचा वापर न करता अगदी चमचमीत झणझणीत ही भाजी तयार होते। भाकरी पोळी, अगदी तुम्ही वरण भातासोबत हिची टेस्ट फार सुंदर लागते। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर चॅनलमध्ये। एक पळी तेलावरती जिरे, मोहरी, हिंग, हळदीची छान खरपूस फोडणी आपल्याला करून घ्यायची आहे। जेव्हा ही फोडणी खरपूस होते तेव्हा आपली भाजीही चवीला फार छान होते। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 2 मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले। हे कांदे मऊसर होईपर्यंत आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहेत। छान कांदा मऊसर झाला, साधारण सोनेरी कलरवरती आला की आपण बाकीचे मसाले घेऊया। गॅस फास्ट ठेवा आणि फास्ट गॅसवरती हा कांदा परतून घ्या। आता याच्यामध्ये खास मसाला मी वापरत आहे। हा खास मसाला म्हणजे सुक्कं खोबरं आणि लसणाची पेस्ट। आता ही पेस्ट न करता हे सुक्कं खोबरं आणि लसूण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्या किंवा मिक्सरला जाडसर वाटून घ्या। जेव्हा हे लसूण खोबरं तुम्ही जाडसर खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरला वाटून घेता आणि त्याची चव जेव्हा तुम्ही भाजीमध्ये घेता, अप्रतिम, फार सुंदर। आता हे लसूण आणि खोबऱ्याची जे वाटण आहे, हे वाटण खमंग खरपूस चांगला अगदी सुगंध सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान मसाले सगळे परतून झाले की याच्यावरती आपल्याला पावडर मसाले घ्यायचे आहेत। 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची। थोडंसं मीठ घ्यायचं, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले पुन्हा एकदा परतून घेऊया। सुंदर चवीची ही भाजी होते। आता हे सगळे मसाले कांद्यामध्ये आपण परतून घेतोय। मी सांगितल्याप्रमाणे घरगुती जर मसाला म्हणाल, खमंग खरपूस मसाला, तर आमचा सातारा स्पेशल लसूण खोबरं मसाला। तर इथं वांग्याची भाजी पहा, मी सांगितल्याप्रमाणे थोडीशी मी वांग्याची भाजी आज वेगळी बनवणार आहे आणि अशीच वांग्याची भाजी मी घरी बनवते। मला काही चमचमीत चटपटीत असं घरातल्यांना खाऊ वाटलं तर मी अशा पद्धतीने वांग्याची भाजी बनवते आणि घरातले सगळे अगदी बोटं चाटून आवडीने ही भाजी खातात। ही वांगी, अर्धा किलो वांगी मी घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून त्याच्या बारीक फोडी करून घेतल्या। जेवढ्या वांग्याच्या फोडी तुम्ही बारीक करून घ्याल तेवढ्या बिना पाण्याची ही वांग्याची भाजी फार छान शिजते। याला पाण्याची गरज पडत नाही, कमीत कमी पाणी लागतच नाही आहे आपल्याला याला। अगदी बिना पाण्याची छोट्या बारीक फोडी छान शिजतात। तर इथं पहा, हे पूर्णपणे मसाल्यामध्ये हे वांगं मी 5 मिनटासाठी परतून घेते आहे। अगदी तुम्ही जर मसाले भात केला तर मसाले भाताबरोबरही या वांग्याच्या भाजीची चव फार छान लागते। कढीबरोबर हे वांगं सुंदर चवीला तर लागतंच, पण वरण भाताबरोबर तुम्ही तोंडी हे वांगं लावू शकता। तर इथं पहा, छान असं हे आपल्याला 5 मिनटासाठी पूर्णपणे मसाल्यामध्ये हे वांगं परतून घ्यायचं आहे। तेलही मी जास्ती घातलेलं नाही किंवा कोणते मसाले, जे घरगुती मसाले आहेत तेच आपण मसाले वापरले। 3 चमचे इथं मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि वांग्याची भाजी शेंगदाण्याच्या कुटाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। तर इथं पहा, आणि आमच्या सातारा भागाकडे शेंगदाण्याचा कूट हा प्रत्येक भाजीमध्ये घातला जातो। त्याचबरोबर सुक्कं खोबरं आणि लसणाची पेस्ट किंवा सुक्कं खोबरं आणि लसूण कुटून किंवा मिक्सरला जाडसर वाटून भाजीमध्ये घेतला जातो आणि जेव्हा हा मसाला तुम्ही भाजीमध्ये घेता, छान चवीची ही भाजी होते। आता आपण पूर्ण भाजी छान परतून घेतली आणि त्याच्यावरती आता झाकण ठेवूया। झाकण ठेवून 1 ग्लास पाणी मी झाकणावरती घेतलेलं आहे। तुमच्या लक्षात आलं असेल, मी भाजीला पाणी न वापरता झाकणावरती पाणी ठेवलं आणि ह्या झाकणावरच्या पाण्याची छान अशी वाफ आपल्या खालच्या भाजीला लागते आणि ही भाजी त्या वाफेवरती शिजते। पहा, सुंदर चवीची ही भाजी होते। थोडा वेळ मी झाकण काढलं आणि 1-2 मिनटासाठी ही भाजी परतून घेऊया। म्हणजे काय होतं, खाली तळाला लागत नाही आणि आपल्याला कळतं की भाजी कुठपर्यंत आपली शिजत आली आहे। अजून थोडंसं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे।
अगदी एक 5 मिनटासाठी ही भाजी आपल्याला शिजवायला लागेल. छान चवीची ही भाजी होते. अगदी गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर ह्या भाजीचा स्वाद सुंदर लागतो. अगदी तुम्ही हॉटेलचं जेवणही विसराल असा हा आपला घरगुती बेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे ही भाजी तुम्ही करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी ऑफिसच्या टिफिनला ही भाजी नेऊ शकता. मुलांच्या डब्यालाही तुम्ही ही भाजी देऊ शकता. 1 दिवसाच्या प्रवासासाठी अप्रतिम सुंदर हा बेत आहे. अगदी लोणच्याची फोड, मिरचीचा ठेचा, कांद्याची फोड आणि आहे की नाही छान आपला अगदी वांग्याचा आणि बाजरीच्या भाकरीचा बेत. आणि पुन्हा भेटू अशाच छान घरगुती पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि अशा प्रकारे छान छान रेसिपीज करून खा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद मंडळी.